हॅलो फ्रेंड्स, ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, लास्ट लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात केलेली आहे. बघा, मग पहिला फर्स्ट प्रॉब्लेम झालेला आहे. आज प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 2. आज तुम्हाला हा प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा सोडवून दाखवणार आहे की कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. दिसतोय प्रॉब्लेम बघा. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ अक्षय लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. समजलं? अक्षय लिमिटेडचा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 येणार आहे. चुकून 18 झालं आहे, 20 येणार आहे. समजलं? अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2020ला तुम्हाला प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. समजलं? या प्रॉब्लेममध्ये म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काय काय सोडवायचं आहे सांगा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट सोडवायचे. कधी? 31 मार्च 2020 या तारखेला. समजलं? आता यावरनं प्रॉब्लेम तीनही चार्ट आपण आखून घेणार आहोत. आखून घेतल्याच्या नंतर प्रॉब्लेम सोडवायच्या आधी ट्रान्सफर, पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं पॉईंट ट्रान्सफर करायचे. हे जे डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे ते पहिल्यांदा ट्रान्सफर करायचे आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट सोडवायच्या, या खाली दिलेल्या आहेत त्या. मग पॉईंट ट्रान्सफर करायच्या आधी सोडवताना पहिल्यांदा काय करायचं सांगा, महत्त्वाचं बघा. पॉईंटना टिक मार्क करून घ्यायचं. म्हणजेच काय तर बघा, ज्या पॉईंटवरती परिणाम होतात त्यांना टिक मार्क करून घ्यायचं. आता टिक मार्क कसं करायचं बघा, महत्त्वाचं बघा. क्लोजिंग स्टॉक आहे याचा काय प्रश्न नाही, पहिली ॲडजस्टमेंट आहे बघा. इथं क्लोजिंग स्टॉकचा काही परिणाम होत नाही, म्हणजे परिणाम म्हणजे दोन ठिकाणी आपण लिहिणार, पण इतर पॉईंटवरती कुठे परिणाम करत नाही, म्हणून टिक मार्क करायचा विषय काही नाही. समजलं? लक्षात आलं? दुसरी ॲडजस्टमेंट बघा कोणती आहे. दुसरी ॲडजस्टमेंट इथं आउटस्टँडिंग वेजीस आहे बघा. दुसरी ॲडजस्टमेंट कोणती आहे? आउटस्टँडिंग वेजीस. मग इकडे वेजीस हा पॉईंट आहे बघा, याला असं एकदा टिक मार्क करून घ्यायचं. वेजीस या पॉईंटला एकदा टिक मार्क करून घ्यायचं. लक्षात आलं? टिक मार्क करून घेतली. चला पुढे प्रीपेड इन्शुरन्स आहे बघा, म्हणजेच इन्शुरन्स या पॉईंटला सुद्धा टिक मार्क करून घ्यायचं. कसं लक्षात आलं तुम्हाला? पहिल्यांदा काय करायचं, ॲडजस्टमेंट आहे ते वाचन करायचं आपण, आणि या वाचन करायचं आणि यानंतर कुठच्या पॉईंटवरती परिणाम करतात यांना या पद्धतीने टिक मार्क असं करून घ्यायचं. जेणेकरून काय करायचं आहे तर टिक मार्क करून झाल्याच्या नंतर हे जे पॉईंट आहेत आपण ट्रान्सफर करतो बघा. ट्रान्सफर करत असताना आपल्याला तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचं आहे ते, तर ज्या ठिकाणी जे पॉईंट येतात, हे ज्या ठिकाणी पॉईंट येत आहेत इनर कॉलममध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत. बघा आत्ता तुम्हाला सांगितलं होतं वेजीस हा पॉईंट बघा इकडे मी आखले. तीनही हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ही बॅलन्स शीट आखलेली आहे. आता वेजेस ट्रेडिंग अकाउंटला येतात, मग हे इनरला ट्रान्सफर केले बघा. इथं दिसत आहे तुम्हाला 3000. आणि तसंच इन्शुरन्स हा पॉईंट होता बघा, इन्शुरन्स हा सुद्धा बघा 7000 इनरला ट्रान्सफर केले. दिसत आहेत का? म्हणजेच यातून तुम्हाला काय पहिल्यांदा सांगायचं आहे, लक्षात आलं की ज्या पॉईंटवरती इथं आपण वेजीसला आणि इन्शुरन्सला टिक मार्क केलं, टिक मार्क केल्याच्या नंतर हे पॉईंट कुठे ट्रान्सफर करायचे आहेत? इनरला करायचं. आणि एक ओळ ठेवायची आहे, कारण का या जे ॲडजस्टमेंट आहेत यामध्ये बदल करायचा आहे काहीतरी. समजलं का? आणि बदल करायचा असल्यामुळे हे पॉईंट इनरला घ्यायचे. समजलं? आणि बदल करून नंतर मग आपण बाहेर जाणार, म्हणजे आउटर कॉलमला जाणार आहोत. समजतंय? या पद्धतीने म्हणून नेहमी ॲडजस्टमेंट दिल्याच्या नंतर ॲडजस्टमेंट वाचन करायचं आणि अशा पद्धतीने टिक मार्क करायचं. टिक मार्क झाली, पण अजून एक टिक मार्क राहिली. कोणती टिक मार्क बघा, लक्ष द्या. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला परचेस दिलेत. ट्रायल बॅलन्समध्ये बघा तुम्हाला परचेस दिलेले आहेत आणि इकडे सेल्स सुद्धा दिलेले आहेत. नेहमी याच पद्धतीने असतील. परचेस दिलेत आणि सेल्स पण दिले, पण याच ट्रायल बॅलन्समध्ये परचेस तुम्हाला दिलेत, पण परचेस रिटर्न सुद्धा दिलेले आहेत बघा इकडे. कळलं? लक्षात आलं? 1000 आहेत बघा इथं दिसत आहेत परचेस रिटर्न. मग परचेस रिटर्न काय करतो आपण, ट्रेडिंग अकाउंट शिकवलं तेव्हा तुम्हाला झालं होतं, परचेसमधून या लेस करणार आहोत. या परचेसमधून लेस करणार, म्हणून परचेस जसं वेजीसला टिक मार्क केलं, इन्शुरन्सला टिक मार्क केलं, तसं परचेसला सुद्धा टिक मार्क करून घ्यायचं. लक्षात आलं? तसंच आता सेल्स तुम्हाला इकडे दिलेत, सेल्स आहेत, तसंच सेल्स रिटर्न पण आहेत बघा इथं दिसत आहेत सेल्स रिटर्न इथं आहेत बघा. हे मग सेल्स रिटर्न आहेत म्हणजे सेल्सवरती परिणाम करणार, या सेल्सवरती परिणाम करणार, म्हणजे सेल्सला सुद्धा टिक मार्क करून घ्यायचं, जेणेकरून हा पॉईंट इनरला घेणार. समजलं? लक्षात आलं? जाऊया
म्हणजे पहिल्यांदा आपण टिक मार्क करून घेणार. मग ही टिक मार्क कोणाकोणाला होणार आहे बघा पुन्हा एकदा. वेजेसला पहिल्यांदा सांगितली, इन्शुरन्सला सांगितली, बरोबर आहे ना. यानंतर परचेसला सांगितली कारण परचेस रिटर्न आहेत, आणि सेल्सला. समजलं? सेल्स. अशा प्रकारे चारही पॉईंटना टिक मार्क करून घेतली, आणि टिक मार्क करून झाल्याच्या नंतर आता पॉईंट ट्रान्सफर करायचे. पॉईंट ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. बघा एक एक आपण या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्हाला कळावं म्हणून छोटासा प्रॉब्लेम घेतला आहे. आणि जेणेकरून तीनही अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही आहे. त्यामुळे बघा इथं तुम्हाला दिसतंय, इथं बघा इथं तुम्हाला डी आर लिहिलेलं दिसतंय, डी आर दिसतंय, पण इथं डी आर दिसणार नाही. इथं डी आर लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही, कारण का बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे. सी आर सुद्धा दिसेल, सी आर दिसेल, पण इथं सी आर दिसणार नाही. समजलं? बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे, त्याला दोन बाजू सेम आखायचं आहे, सेम, पण याला दोन बाजू कोणत्या? लायबिलिटीज आणि असेट साईड. समजलं? आता यानुसार प्रॉब्लेम आपण पॉईंट आखून असं घेतलं. आता एक एक पॉईंट ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. पहिला पॉईंट कोणता आहे बघा? डेबिट बॅलन्स. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक 5000. आता ओपनिंग स्टॉक कुठे येतो? आधी विचार करायचा आपण, कुठे येणार आहे हा? ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आपण. ओपनिंग स्टॉक हा बघा दिसतोय 5000 झाले. हा पॉईंट झाला. दुसरा पॉईंट कोणता आहे बघा? सन्ड्री डेटर्स 45,000. आता सन्ड्री डेटर्स कुठे येतात? पहिल्या प्रॉब्लेममध्ये झाले होते, असेट साईडला येतात. मग असेट साईडला सन्ड्री डेटर्स 45,000 दिसत आहेत. दुसरा पॉईंट झाला, दिसत आहेत ना? 45,000 बघा झालं. तिसरा पॉईंट फर्निचर. फर्निचर ही आपली मालमत्ता आहे, 10,000 आहे. म्हणजे फर्निचर कुठे येणार? असेट साईडला. असेट साईडला बघा फर्निचर दिसतोय पॉईंट. पहिलाच पॉईंट आहे बघा इथं दिसला, फर्निचर असेट साईडला. चला पुढे जाऊया. यानंतर पुढचा पॉईंट सॅलरी. आता सॅलरी म्हणजे काय? पगार. सॅलरी कुठे येणार? सॅलरी कुठे येणार सांगा बघूया, लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. सांगितलं होतं तुम्हाला, लक्षात ठेवा. सॅलरी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि वेजेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटला. लक्षात आलं? मग त्यानुसार सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसत आहेत बघा 12,000 इथं. झालं? लक्षात आलं? हे बघा. नेक्स्ट पुढचा पॉईंट यानंतरचा परचेस 28,000. परचेस 28,000. आता परचेस ट्रेडिंग अकाउंटला येतात, चालेलं होतं, पण याला आपण टिक मार्क करून घेतली होती बघा मगाशी आपण सुरुवातीला. मग हा पॉईंट तुम्ही काय करायचा? इनरला ट्रान्सफर करायचा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 28,000 इनर कॉलमला घेतले बघा, आउटरला इथं अजून घेतले नाही आहेत. समजलं? आणि काय करायचं? एकदा टिक मार्क केली होती म्हणून याला जागा लागणार, म्हणून पुढची ओळ एक रिकामी ठेवायची, म्हणजे पुढचा पॉईंट ट्रान्सफर करताना आपल्याला लागणार आहे, लक्षात येणार आहे. समजलं? नेक्स्ट परचेस घेतले, इनरला घेतले. परचेस झाल्याच्या नंतर पुढचा पॉईंट आहे वेजेस. किती आहेत? 3,000 आहेत. आता वेजेस कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटला. वेजेस दिसत आहेत, वेजेस बघा, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि याला आपण टिक मार्क केली होती बघा पहिल्यांदा ट्रायल बॅलन्समध्ये. ॲडजस्टमेंट आहे यावरती, म्हणून हा पॉईंट बघा कुठे घेतला? इनरला घेतला. समजलं? इनरला घेतल्याच्या नंतर पुढची ओळ रिकामी ठेवायची अशी, म्हणजे काय? यामध्ये बदल करायचा आहे आणि नंतर आपल्याला इकडे आउटरला यायचं आहे ॲडजस्टमेंट सोडवून. समजलं? जाऊया पुढे. म्हणून इनरला घेऊन ठेवले 3,000. समजतंय? चला पुढे. वेजेस हा पॉईंट झाला. वेजेस हा पॉईंट झाल्याच्या नंतर इन्शुरन्स. आता इन्शुरन्स कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार आहेत बघा. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्शुरन्स यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनरला घेतला आहे बघा पॉईंट. दिसला? जाऊया पुढे. इन्शुरन्स झाला. इन्शुरन्सच्या नंतर सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न बघा. आता सेल्स रिटर्न कुठे येणार आहेत सांगा? सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करणार, कमी करणार. समजलं? मग सेल्स कुठे असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा. पहिल्यांदा कोणता पॉईंट घेणार आहोत? सेल्स. समजलं? आता यामधून लेस ॲड नाही आहे, कमी करणार. लेस सेल्स रिटर्न 500.
आता 91,000मधून 500 रुपये गेले, 500 रुपीज लेस केले, तर किती राहणार? 90,500. समजलं? पुढचा पॉईंट, सेल्स रिटर्न झाला. सेल्स रिटर्नच्या नंतर कॅश इन हँड म्हणजेच काय? व्यवसाय आर्थिक वर्ष संपलं, 31 मार्च आला, तेव्हा हातीमध्ये पैसे किती आहेत त्याला म्हणतात कॅश इन हँड. 19,500, 19,500. आता कॅश इन हँड हा पॉईंट कुठे येणार? ही मालमत्ता, कॅश ही आपली मालमत्ता झाली, म्हणजे असेट झाली. म्हणजे कुठे येणार? असेट साईडला. कॅश इन हँड, असेट साईडला बघा, कॅश इन हँड पॉईंट दिसतोय, हा बघा पॉईंट, कॅश इन हँड 19,500. लक्षात आलं? जाऊया पुढे. पुढचा पॉईंट, कॅश इन हँड पॉईंट झाला. आता डेबिट बॅलन्स संपले. आता क्रेडिट बॅलन्स, सेल्स. आता सेल्स झाले होते, मग अशी सांगितलं तुम्हाला. सेल्स 91,000 कुठे येतात? तर सेल्स आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. दिसत आहेत सेल्स? 91,000 घेतलेत आणि ते सेल्स रिटर्न आपण लेस केले आणि 90,500 आउटरला घेतले बघा. कळतंय? चला पुढचा पॉईंट, सेल्स रिटर्न, सेल्स झाला पॉईंट. आता पुढचा पॉईंट, सेल्सच्या नंतर परचेस रिटर्न 1,000. आता परचेस रिटर्न म्हणजे काय? खरेदी केलेला माल परत केला. आता खरेदी केलेला माल परत केला तर परचेसमधून कमी करणार, तेवढा परचेसवरती जाणार. आता परचेस कुठे असतात? ट्रेडिंग अकाउंटला. परचेस दिसत आहे डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या. परचेस 28,000, 28,000 हे बघा. आता यातनं परचेस रिटर्न, रिटर्न केला माल, रिटर्न केलेला कमी करणार, म्हणजे 28,000तनं 1,000 गेले, राहणार किती? 27,000. दिसत आहेत? कळलं? लक्षात आलं? या पद्धतीने जायचं. 28मधून 1,000 गेले, 1,000 लेस केले, 27,000, 27,000 इथपर्यंत झालं. चला परचेस रिटर्न हा पॉईंट झाला. पुढचा पॉईंट कोणता आहे? परचेस रिटर्नच्या नंतर रेंट रिसिव्ड 3,000, रेंट रिसिव्ड 3,000. आता रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड हे पॉईंट कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा दिसतोय पॉईंट, रेंट रिसिव्ड 3,000 झाला पॉईंट. जाऊया पुढे. चला नेक्स्ट, रेंट रिसिव्ड झाला. सन्ड्री क्रेडिटर्स 15,000. आता सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे धनको कुठे येणार आहे? हे पहिल्या प्रॉब्लेममध्ये हा पॉईंट झाला होता आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा पॉईंट येणार. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज साईडला. क्रेडिटर्स बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला हा पॉईंट येतो बघा. सन्ड्री क्रेडिटर्स दिसत आहेत 15,000. आणि सन्ड्री डेटर्स कुठे येतात? असेट साईडला. दिसत आहेत इकडे? नेहमी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे पॉईंट येणार आहेत. सन्ड्री डेटर्स असेट साईडला येतात आणि क्रेडिटर्स कुठे येतात? लायबिलिटीज साईडला. लक्षात आलं? जाऊया पुढे. चला नेक्स्ट, पुढचा पॉईंट क्रेडिटर्स पॉईंट झाला. आणि कॅपिटल अकाउंट 20,000. कॅपिटल अकाउंट दिसतोय बघा 20,000. आता कॅपिटल व्यवसाय धारकाने गुंतवलेले पैसे कुठे येणार? लायबिलिटीज साईडला. कॅपिटल अकाउंट. आणि हा सुद्धा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, कॅपिटल अकाउंट इनरला ट्रान्सफर करायचं. समजलं? कधी आउटरला ट्रान्सफर करायचं नाही. झालं? हा पॉईंट ट्रान्सफर केला. चला आता यानंतर पॉईंट ट्रान्सफर करून आपले झाले, पॉईंट ट्रान्सफर करून झाले पहिल्यांदा. आणि यानंतर मग तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे? ॲडजस्टमेंट सोडवायच्या. आणि ॲडजस्टमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगितलं? प्रत्येक ॲडजस्टमेंट जी आहे, प्रत्येक ॲडजस्टमेंट जी आहे, या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 परिणाम करायचे म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती? 2 परिणाम. दोनदा रेकॉर्ड करायचं. 2 परिणाम म्हणजे दोनदा रेकॉर्ड, 2 ठिकाणी. आता पहिली ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक वॉज ₹45,000. 45,000 क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे. म्हणजे वर्ष संपलं तेव्हा स्टॉक उरलेला किती आहे? अजून विकला गेला नाही अजून असा, तर 45,000चा. लक्षात आलं? मग क्लोजिंग स्टॉक कुठे येणार आहे? याआधी तुम्हाला झालं होतं पहिल्या प्रॉब्लेममध्ये. दोनदा कुठे कुठे रेकॉर्ड करायचं? तर एकदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि एकदा असेट साईडला. मग त्यानुसार बघा, एकदा कुठे येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक दिसतोय? बाय क्लोजिंग स्टॉक असं लिहायचं. क्रेडिट साईडला लिहिताना नेहमी बायने सुरुवात करणार अकाउंटमध्ये. बाय क्लोजिंग स्टॉक 45,000 झालं. आणि अजून एकदा कुठे? क्लोजिंग स्टॉक इथं येणार आहे. हा बघा दिसतोय, नाव दिसतंय तुम्हाला, क्लोजिंग स्टॉक
45,000 असेट साईडला. मात्र असेटमध्ये बाय वगैरे आणि टू वगैरे काय लिहायचं नाही, लक्षात असून द्या. डायरेक्ट नाव लिहायचं, बाय क्लोजिंग स्टॉक. दिसतंय नाव बघा, क्लोजिंग स्टॉक 45,000 झालं. चला नेक्स्ट, पहिली ॲडजस्टमेंट झाली. याचे दोन परिणाम कुठे कुठे केलेत क्लोजिंग स्टॉकचे? एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा कुठे? असेट साईडला. चला नेक्स्ट, दुसरी ॲडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग वेजीस ₹2000. आउटस्टँडिंग म्हणजे काय? द्यायचे राहून गेलेले आहेत, समजलं. आणि प्रीपेड म्हणजे काय? अगोदर दिले. दोघांचा अर्थ कळला महत्त्वाचं. आउटस्टँडिंग म्हणजे काय? काम केलंय पण पैसे द्यायचे राहिले आहेत. आणि प्रीपेड म्हणजे काय? अगोदर दिले, ॲडव्हान्स वगैरे देतो त्याला असं म्हणतात. लक्षात असून द्या दोघांचे अर्थ. आता आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे राहिले आहेत, एखाद्याचे काम केलंय पण पैसे द्यायचे राहिले आहेत. आता कशातले राहिलेले आहेत? ॲडजस्टमेंट बघा काय सांगितलेले, आउटस्टँडिंग वेजीस म्हणजे मजुरी 2,000 रुपये द्यायची राहिलेली आहे, समजलं. आता आउटस्टँडिंग द्यायची राहिली आहे तर आपल्याला द्यावी लागणार आहे. पण आपण अकाउंटिंग परत करणार आहोत का? परत नाही, एकदाच केलं जातं अकाउंटिंग. म्हणून हे 2,000 रुपये त्यामध्ये घ्यायचे म्हणजे ॲड करायचे, समजलं. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे राहिलेत. आउटस्टँडिंग वेजीस 2000 वेजेसमध्ये जायचं. आता वेजेस हा पॉईंट कुठे असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. हा बघा वेजेस आहे. पहिले वेजेस किती आहेत? 3,000 रुपये आहेत. यामध्ये मग काय करायचं आहे बघा, यामध्ये काय करायचं आहे बघा, वेजीस या पॉईंटवरती आपण आलो. या पॉईंटवरती टू वेजीस 3,000 पहिले आहेत. यामध्ये ॲड आउटस्टँडिंग असं लिहायचं. काय लिहायचं? ॲड आउटस्टँडिंग. किती आहेत? ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितले? 2,000 द्यायचे राहिलेले आहेत. म्हणजे 3,000 आणि 2,000 टोटल किती होणार? आउटरला जाणार इथून 5,000. हे बघा 5,000 आउटरला आपण घेतले इकडे, दिसतंय. जाऊया, पहिला परिणाम झाला. म्हणजे आउटस्टँडिंग नेहमी आपण काय करणार? ॲड करणार, समजलं. आउटस्टँडिंग नेहमी काय करणार? ॲड करणार आहोत. पहिला परिणाम झाला. आता दुसरा परिणाम, आउटस्टँडिंग पहिला परिणाम ॲड केला आपण, कुठेही असून नये, कोणताही पॉईंट असून त्यामध्ये ॲड करायचे. पहिला परिणाम ॲड केला. आता दुसरा परिणाम, याच बाजूला लायबिलिटीज साईडला, लक्षात असून दे, तीनही चार्ट जर एका खाली एक जर आपण लावले तर आउटस्टँडिंग आपण काय करतो? त्याच बाजूला लायबिलिटीज साईडला आउटस्टँडिंग वेजीस असा पॉईंट लिहिणार बघा. 2,000 होते, दिसत आहेत बघा. आउटस्टँडिंग वेजीस हे बघा 2,000. ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितले होते? 2,000 रुपये, तेवढेच घेणार. आउटस्टँडिंग वेजीस 2000. दुसरा परिणाम कुठे येणार आहे तो लक्षात आला. म्हणजे या पुढच्या प्रॉब्लेममध्ये लक्षात असून दे, कोणताही पॉईंट असून देत, आउटस्टँडिंग आपण काय करणार? कोणताही पॉईंट असून देत, इकडचा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणताही पॉईंट असून देत, आउटस्टँडिंग म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये ॲड करणार. आणि दुसरा परिणाम लायबिलिटीज साईडला लिहिणार, समजलं. आता समजा अजून एक सांगतो बघा, इकडचा जरी या साईडचा जरी पॉईंट असला इथे आणि तुम्हाला आउटस्टँडिंग सांगितलं तरी पहिला परिणाम काय करणार? त्यामध्ये ॲड करणार. आणि दुसरा परिणाम असेट साईडचा. म्हणजे काय सांगायचं आहे? लक्षात येतंय? लक्षात असून द्या बघा, परत एकदा समजावून सांगतो बघा. आउटस्टँडिंग कोणताही पॉईंट तुम्हाला देऊन देत, आउटस्टँडिंग सॅलरी दिला तरी सुद्धा आपण आउटस्टँडिंग नेहमी काय करणार? ॲड करणार. आणि दुसरा परिणाम कुठे करणार? जर डेबिट साईडचा पॉईंट असेल तर लायबिलिटीज साईडला, लक्षात येतंय. आणि समजा इकडचा पॉईंट असेल, आउटस्टँडिंग रेंट असं तुम्हाला दिलं, ह्या साईडचा पॉईंट असेल तरी पहिला परिणाम आपण नेहमी काय करणार? ॲडच करणार. आणि इकडचा जर असेल, क्रेडिट साईडचा पॉईंट असेल तर दुसरा परिणाम कुठे? असेट साईडला. लक्षात आलं? नक्की कळलं? चला पुढे जाऊया. आत्ताची ॲडजस्टमेंट आपण सोडवली, कोणती सांगा? आउटस्टँडिंग वेजीस होते, वेजीसमध्ये ॲड केलं. दुसरा परिणाम लायबिलिटीज साईडला. कळलं? झाले दोनही परिणाम. चला पुढे, ॲडजस्टमेंट नंबर 3. आता तिसरी ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे बघा, प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड म्हणजे अगोदर पैसे दिले, काम करायच्या अगोदरच पैसे दिलेले आहेत, इन्शुरन्स आहे तो, विमा दिलेला आहे. प्रीपेड इन्शुरन्स 1,000 अगोदर दिलेत, म्हणजे पुढच्या वर्षाचे पैसे आधी दिलेले आहेत. कळलं? लक्षात आलं? प्रीपेड म्हणजे काय?
अगोदर दिले आणि आउटस्टँडिंग म्हणजे काय, द्यायचे राहिलेले आहेत. मग प्रीपेडचे दोन परिणाम कसे करणार? इन्शुरन्सवरती ॲडजस्टमेंट आहे. मग इन्शुरन्स कुठे असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तिकडे जाणार आहे इन्शुरन्सवरती. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरती गेलो आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आहे बघा. यामध्ये इन्शुरन्सवरती गेलो. इन्शुरन्स आपण मगाशीच पॉईंट ट्रान्सफर करताना इनरला घेतलेला आहे, बरोबर आहे ना? त्यानुसार इनरला घेतला. आता प्रीपेड नेहमी काय करायचं? मगाशी आउटस्टँडिंग काय सांगितलं? ॲड करायचं म्हणून सांगितलेलं होतं, वेजेस होते ते. आता प्रीपेड नेहमी काय करायचं? लेस करायचं. समजलं? प्रीपेड नेहमी काय करणार? लेस करणार. मग इन्शुरन्समधून लेस, वजा हे चिन्ह लिहायचं नाही, LESS, लेस असं लिहायचं आहे, लक्षात असून द्या. लेस प्रीपेड किती सांगितले होते ॲडजस्टमेंटमध्ये? 1000 सांगितलेले होते. मग 7,000तनं 1,000 रुपये लेस केले, म्हणजे 7,000तनं 1,000 गेल्याच्या नंतर किती राहणार? 6,000 रुपये राहणार आहेत बघा. दिसत आहेत आउटरला 6,000, 6,000 दिसत आहेत का? हे बघा 6,000 आउटरला असं यायचं. इथं ओळ मारायची इथं. समजलं? 7,000तनं 1,000 गेले, 6,000 आउटरला राहणार. कळलं? लक्षात आलं? आता पहिला परिणाम झाला, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 परिणाम तुम्हाला सांगितले, बरोबर आहे ना? मग प्रीपेड इन्शुरन्स आपण पहिला परिणाम झाला, 7,000तनं 1,000 लेस केले, पहिला परिणाम आपण केला. आता दुसरा परिणाम कुठे? प्रीपेडचा परिणाम विरुद्ध दिशेला, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये पण विरुद्ध दिशेला, म्हणजे डेबिट साईडचा पॉईंट असेल तर या साईडला येणार दुसरा परिणाम, आणि इकडचा प्रीपेड एखादा असेल तर इकडे येणार लायबिलिटी साईडला. समजलं? लक्षात आलं? प्रीपेड पहिला परिणाम आपण काय करतो? प्रीपेडचा, प्रीपेड हे नेहमी आपण काय करतो? लेस करतो बघा. नेहमी काय करतो? लेस करतो. आणि दुसरा परिणाम विरुद्ध दिशेला बॅलन्स शीटमध्ये, इकडचा पॉईंट असेल तर इकडे येणार आहे. समजलं? लक्षात आलं? दुसरा परिणाम आणि पहिला परिणाम लेस, प्रीपेड म्हटल्याच्या नंतर लेस करणार. पहिला परिणाम आपला झाला, प्रीपेड आपण लेस केले. आता दुसरा परिणाम कुठे येणार आहे सांगा? आता विरुद्ध दिशेला. विरुद्ध दिशेला म्हणजे कुठे येणार? बघा दिसतोय पॉईंट? प्रीपेड इन्शुरन्स हा बघा पॉईंट इथं दिसतोय. प्रीपेड इन्शुरन्स असेट साईडला 1,000, 1,000 लेस करायचे होते ना, मग 1,000, 1,000 दिसतोय ना पॉईंट? बघा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. 1,000 आणि याचा दुसरा परिणाम प्रीपेड इन्शुरन्स विरुद्ध दिशेला. लक्षात आलं? अशा पद्धतीने म्हणजे दोनही परिणाम आपले झाले. ॲडजस्टमेंट आपल्या तीनही होत्या त्या सोडवून झाल्या. 3 ॲडजस्टमेंट होत्या, तीनही ॲडजस्टमेंट या पद्धतीने तीनही ॲडजस्टमेंट सोडवायच्या. सोडून झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे बॅलन्स काढायचे. आता आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स काढायचे आहेत. आता बॅलन्स काढताना बघा पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट टोटल केली. ही टोटल किती होते? तर नजरेमध्ये बघायचं कोणती साईड मोठी आहे ती. समजलं? लक्षात आलं? मग नजरेमध्ये बघितल्याच्या नंतर लक्षात येईल तुमच्या की ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईड मोठी आहे, 90,000 आणि 90,500 आणि 45,000, म्हणजे 1,35,500 रुपये टोटल होते. ही टोटल डेबिट साईडला घेऊन आलो आपण. डेबिट साईडला 1,35,500 बघा. या 1,35,500 रुपयातनं डेबिट साईड हे लेस करायचे आहेत आपल्याला. लेस केल्याच्या नंतर हे लेस किती होतात? हे बघा 5,000 पहिले होते, 27,000 आणि 5,000. हे लेस केल्याच्या नंतर 37,000 त्याची टोटल होते. ही लेस केल्याच्या नंतर ग्रॉस प्रॉफिट किती आला? 98,500 रुपये ग्रॉस प्रॉफिट आला. ग्रॉस प्रॉफिट किती आला? 98,500 रुपये ग्रॉस प्रॉफिट. हे काढायला तुम्हाला झालेलं आहे, आधी ट्रेडिंग अकाउंट घेतलं होतं. आता हा ग्रॉस प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करणार? विरुद्ध दिशेला. दिसतोय? 98,500 बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन ट्रान्सफर केला. ट्रान्सफर केल्याच्या नंतर पुढे काय करायचं आहे तुम्हाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा सोडवायचा आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडवताना काय करणार? पहिल्यांदा लक्ष देऊन बघायचं कोणती साईड मोठी आहे. आता 98,500 रुपये आहेत आणि 3,000 म्हणजे किती टोटल होते? 1,01,000 ही टोटल होते. ही टोटल केली. ही टोटल डेबिट साईडला घेऊन आलो आपण. 1,01,500 रुपये. 1,01,500 रुपयातनं 12,000 आणि 6 18,000 लेस करायचे. 12 आणि 6 18,000 लेस केल्याच्या नंतर राहणार किती? 83,500, 83,500.
हे काय शोधून काढलं तुम्ही? नेट प्रॉफिट. हे काय शोधून काढलं? नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 83,500. म्हणजे अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्ण करायचा. समजलं? आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्ण झाल्याच्या नंतर हा जो नेट प्रॉफिट तुम्ही काढलेला आहे 83,500, हा कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करायचे. नेट प्रॉफिट आला तर काय करायचं? कॅपिटलमध्ये ॲड करायचं. आणि नेट लॉस आला तर कॅपिटलमधून लेस करायचं. लक्षात आलं? महत्त्वाचं लक्षात ठेवा. नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करतो आणि नेट लॉस आला तर लेस करतो इथून नेट प्रॉफिटमधून. समजलं? मग 83,500 नेट प्रॉफिट, 20,000 कॅपिटल होतं, त्यामध्ये 83,500 ॲड केले तर टोटल किती आउटरला? 1,03,500. समजलं? आणि इथं ट्रान्सफर केल्याच्या नंतर आता बॅलन्स शीट टॅली करून बघायचं. लास्ट बॅलन्स शीट टॅली करून बघायचं. 1,03,500, 15,000 आणि 2,000 यांची टोटल बघा. 1,20,500, 1,20,500. आता असेट साईड सुद्धा तेवढीच येणार आहे टोटल करायला गेलात तर. बघा ही जी टोटल आहे तेवढीच. काही करणं बॅलन्स शीटला इथं तुम्हाला वजाबाकी वगैरे काही करण्याची गरज नाही. जे बॅलन्स आहेत ते आपणच बॅलन्स शीट टॅली होणार. टॅली झाली नाही तर समजायचं तुम्ही काहीतरी पॉईंट ट्रान्सफर करायला चुका केलेल्या आहात. समजलं? अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचे आहेत पुढचे नेहमीचे. आत्ता पुन्हा एकदा रिव्हिजन बघा. काय काय केलं आपण? प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवला? पहिल्यांदा पॉईंट टिक मार्क करून घेतली होती, बरोबर आहे ना? ज्या पॉईंटवरती पहिल्यांदा काय केलं? पॉईंट ट्रान्सफर करायच्या आधी टिक मार्क करून घेतली. कोणकोणत्या पॉईंटना टिक मार्क करून घेतली होती? तर ॲडजस्टमेंट जे आहे त्यावरती. क्लोजिंग स्टॉकचा काही संबंध नसतो. संबंध नाही म्हणजे टिक मार्क करायचा विषय नसतो. दुसरी ॲडजस्टमेंट वेजेस होती, वेजेसला टिक मार्क केली. इन्शुरन्स होती, इन्शुरन्सला टिक मार्क केलं. आणि या ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न आहेत, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न आहेत, म्हणून सेल्सला टिक मार्क केलं आणि परचेसला टिक मार्क केलं होतं, बरोबर आहे? हे टिक मार्क झाल्याच्या नंतर हे जे टिक मार्क आपण केलेले आहेत हे पॉईंट काय करतो नेहमी? टिक मार्क का करून घेतोय? तर हे पॉईंट आपण ट्रान्सफर करताना इनर कॉलममध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. समजलं? लक्षात आलं? इनर कॉलममध्ये, जेणेकरून त्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे यासाठी. आणि बदल करून मग आउटरला येणार. इनर आणि आउटर माहिती आहे ना? इनर कॉलम म्हणजे कोणता कॉलम? पहिला कॉलम. आणि दुसरा कॉलम म्हणजे आउटर. नेहमी हा इनर हा आउटर, हा इनर हा आउटर. समजलं? या पद्धतीने प्रॉब्लेम पॉईंट ट्रान्सफर करायचे, ॲडजस्टमेंट सोडवायच्या आणि क्लोज करत जायचं. बॅलन्स शीट आपणच टॅली होणार लास्टला. कळलं? बघा प्रयत्न. आज एक तुम्हाला हा प्रॉब्लेम आधी समजावून घ्या, नंतर पाठवणार आहे तो नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. समजलं? चला, थँक्यू.